संगमरवरी फरशीवर चालणारा राजा, पण मनात मात्र स्वातंत्र्याची आस. इथे जगला होता एक राजा, पण एक कैदी म्हणून. 1910 मध्ये इंग्रजांनी हा महाल बांधला एका राजासाठी. त्या राजाचं नाव होतं थिबामिन. बर्मा देशाचा म्हणजे आत्ताच्या म्यानमारचा तो शेवटचा राजा होता. तो राजा जगला एक राज्यकर्ता म्हणून, पण स्वतःच्या देशात नाही, तर परक्यांच्या कैदेत. 6 वर्षांचा हा प्रवास, 1910 ते 1916. थिबा पॅलेस ही फक्त इमारत नाहीये, ती एक कहाणी आहे एका कैद झालेल्या राजाची. थिबा पॅलेस हा रत्नागिरीच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. एक राजा असूनही स्वातंत्र्याची आस, स्वातंत्र्य त्याला कधीच मिळालं नाही. पण इथे येणारा प्रत्येक माणूस थिबा राजाच्या ह्या इतिहासाला अनुभवतो. हा राजवाडा होता वैभवशाली, पण भरलेला होता कैदेच्या वेदनांनी. हाच थिबामिनचा थिबा राजवाडा. इमारती बदलतात, पण इतिहासात ह्या अशा इमारती अमर बनून राहतात.